पुणे पोलिसांनी थेट आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांवर घाव घातला आहे. पुण्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 3.5 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्ज रॅकेटचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलेला आहे आणि धक्कादायक म्हणजे सगळे आरोपी हे उच्च शिक्षित आहेत. पुणे पोलिसांनी ऑपरेशन अलक निरंजन हे उद्ध्वस्त केलं आहे. पिंपरी चिंचवड भागात जाऊन एका प्लॉटमधील हायड्रोफोनिक गांजा शेती उद्ध्वस्त केली. हा गांजा उगवून स्थानिक भागात डिलिव्हरी ॲपवरून पोहोचवले जात होते. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई आणि गोव्यात सलग छापेमारी करून पोलिसांनी 3,45,00,000 अंमली पदार्थ आणि मुद्देमाल जप्त केला आहे. या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये तुषार वर्मा, सुमित डेडवाल, अक्षय महेर, मलय राजेश देलीवाला आणि स्वराज भोसले हे 5 आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी उच्च शिक्षित असून एमटेक झालेले आहेत. ड्रग हे थायलंड, भूतान येथून आसाम आणि नंतर भारतात येत होते. यातील स्वराज्य भोसले हा मुख्य सूत्रधार असून तो ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी अलक निरंजन हा कोडनेम वापरत होता. या कारवाईमध्ये आरोपींची विविध बँक खाते, क्रिप्टो वॉलेट आणि फॉरेन्सिक करन्सी ही गोठवण्यात आलेली आहे. धक्कादायक म्हणजे मलय डेलीवाला याच्याकडे तब्बल 2,81,00,000 रुपयांचे 9 प्रकारचे अंमली पदार्थ आढळून आले आहेत. पुणे शहर पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाया या गेल्या 2 महिन्यामध्ये अधिक अथक प्रमाणामध्ये करून घेऊन त्याच्यामध्ये विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे आणि या छापेमारीमध्ये जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त, 4.5 कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या कारवाया आहेत. याच्यातली जी प्रमुख कारवाई आहे ती आंतरराष्ट्रीय टोळी जी होती त्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करून त्यात कारवाई करून त्या संबंधित सगळ्या आरोपींवरती अटक प्रक्रिया करून पुढची तपास प्रक्रिया आता चालू आहे. आणि त्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन्समध्ये सुद्धा ANC अँटी नार्कोटिक सेल तसंच गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या सुद्धा कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या कारवाया करून अंमली पदार्थांमधले जे विविध प्रकार आहेत त्यांच्यावरती कारवाया करून प्रभावीपणे हे सगळं जे आहे नियंत्रणात आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे. मला असं वाटतं की याच्यातली जी प्रमुख कारवाई आहे ज्याच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय रॅकेट यशस्वीरित्या या सर्व एकत्रित टीम्स निष्पन्न करू शकले याबद्दल आपल्या सगळ्यांना देवाचं झोन 4 चे DCP साहेब श्री सोमय मुंडे हे आपल्याला त्याबद्दल अधिक विस्तृत पद्धतीने सांगतील. यामध्ये आपल्याकडे खडकी पोलीस स्टेशन येथे 27 नोव्हेंबर रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये NDPS चे विविध सेक्शन लावण्यात आले होते. 336/25 CR नंबर अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये किमान 1.1 किलोग्रॅमचा गांजा आपल्याकडे हस्तगत झाला होता. 36,000 रुपयाचा आपल्याकडे हा गांजा हस्तगत झाला होता, ज्यामध्ये तुषार चेतन वर्मा हा मूळचा राहणारा दिल्ली आणि इथे राहणारा सुसगाव येथील आरोपीला आपण अटक केले होते. स्लाइड कोण चालवत आहे? यामध्ये आपण या आरोपीला अटक करण्यात आलं होतं, ज्याकडून 1 किलोचा गांजा हा हस्तगत केला होता. त्याच्यावरून आपण बॅक ट्रॅकिंग करून याने गांजा कुठून आणला त्याच्याबाबतचा तपास केला आणि पुढे आपल्याला 2 आरोपी ते निष्पन्न झाले. सुमित देडवाल आणि अक्षय महेर या 2 आरोपींना आपण ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यासोबत तपास केल्यानंतर त्यांनी काही आपल्याला फ्लॅट्स दाखवले. त्या फ्लॅट्समध्ये आपण छापेमारी केली. त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली तिथे काही भेटलं नाही, पण ज्यावेळेस आपण त्याचा मोबाईल आणि इतर डिलिव्हरी ऍप्स हे ज्यावेळेस आपण तपासले त्यावेळेस 2 ऍड्रेसेस आपल्याला सापडले आणि त्यामधील एका फ्लॅटमध्ये आपल्याला ओजी कुश गांजा उगवण्याची एक छोटीशी लॅबोरेटरी आपल्याला तिथे सापडलेली आहे. ते छोटासा व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवत आहोत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पुणे.